सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मालेगावामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याची आताची अपडेट समोर येते। मालेगावच्या अमन परदेशींच्या तक्रारीच्या नंतर आता सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। तर हिंदू देवदेवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली असा आरोप सुषमा अंधारे यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची अपडेट आपण घेतोय। मालेगावमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे। हिंदू देवदेवतांचा अपमान केला आणि त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली असा आरोप सुषमा अंधारेंवरती करण्यात आला आहे। आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मालेगावमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगावच्या अमन परदेशी यांनी तक्रार केलेली आहे आणि यानंतर सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये मालेगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची आताची ही महत्त्वाची घडामोड समोर येते आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात। रईस शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रईस, काय नेमकी माहिती आहे, काय नेमकी तक्रार करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय? यामिनी, आपल्याला माहिती आहे का, सुषमा अंधारे नेहमी आपल्या विधानामुळे चर्चेत असतात। आता मालेगावमध्ये अमन परदेशी या तरुणाने मालेगावच्या तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर तक्रार दिली होती का सुषमा अंधारे रईस, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला मी थांबवते। आपल्यासोबत स्वतः सुषमाताई आहेत। सुषमाताई, हा गुन्हा तर दाखल झालेला आहे, तुमच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली आहे की तुमच्याकडून हिंदू देवदेवतांचा अपमान झालाय, नेमकं काय घडलंय? म्हणजे मी शिंदे साहेबांच्या एकूण सगळे सरकारचे आभार मानते, ज्या पद्धतीने सुडाचं राजकारण ते करत आहेत। या त्यांच्या सुडाच्या राजकारणाबद्दल मी त्यांची प्रचंड आभारी आहे। परंतु आता जो गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा हा निव्वळ आणि निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन तर केलाच केला, पण महत्वाचं ललित पाटील प्रकरणामध्ये मी पुढे अजिबात काही बोलू नये। ललित पाटील प्रकरणात जेव्हा मी काहीच ऐकत नाही म्हटल्यावर आणि मी कुठलंच कॉम्प्रोमाइज करत नाही म्हटल्यावर ज्या पद्धतीने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय त्यातनं हा गुन्हा दाखल झालाय। ओके, वी विल फाईट, आम्ही लढू। ताई, मात्र हे जे अमन परदेशी आहेत, ज्यांनी ही तक्रार केलेली आहे, ते नेमका हा कुठला दाखला देत आहेत, म्हणजे काय म्हटलंय त्यांनी नेमकं? हे कुठल्या तरी 15-20 वर्षापूर्वीच्या भाषणाचं, जे काही मला पण आठवत नाही की कुठे काय ते, त्या कुठल्या तरी 15-20 वर्षापूर्वीच्या भाषणाचा हे दाखला देतात। म्हणून मी म्हटलं ना की सरकारचे आभार यासाठीच मी मानले की तुम्हाला ताज्या घडलेल्या घटना आठवत नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी भिडे किंवा त्यांच्यासारखी माणसं तुम्हाला आठवत नाहीत, किंवा रोज इथे लेकी बाळींची आबरू जी सुरक्षित राहत नाहीये, तुम्हाला त्याही घटना आठवत नाहीत, त्याच्यावर तुम्हाला अजिबात गुन्हे दाखल करावेसे वाटत नाहीत। यांचे आमदार खासदार पत्रकारांना मारहाण करतात, त्याच्यावरही यांना गुन्हे दाखल करावेसे वाटत नाहीत। अधिकाऱ्यांना शिव्या आणि मारहाण केली जाते तेव्हाही यांना गुन्हे दाखल करावेसे वाटत नाहीत। पण यांना जो माणूस एखाद्या ड्रग्ज माफियाच्या विरोधात महाराष्ट्रभर लढत आहे त्याचा आवाज बंद करण्यासाठी मात्र हे करावंसं वाटतं। तर सुषमा अंधारेच्या विरोधात जर ईडी सीबीआय काहीच सापडत नसेल तर काहीतरी करावं लागेल ना अडवण्यासाठी। तर त्यांनी त्यांचे अडवण्याचे प्रयत्न केलेत। जिसके हात में सत्ता होती है उसके हात में जैसे लाठी होती है तो भैंस उसकी है। ठीक आहे, अगदी धन्यवाद ताई, तुम्ही प्रतिक्रिया दिली आणि तुमची बाजू मांडली आहे।